स्वच्छ बनवडी सुंदर बनवडी आता जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचा स्मार्ट विलेज बनले। पाहूया हे स्मार्ट विलेज आहे तरी कसं, यशवंत नगरीचा स्पेशल रिपोर्ट। सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील बनवडी हे गाव आता जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचे स्मार्ट विलेज बनले। कराड तालुक्यातील बनवडी हे गाव पुरस्कारांच्या बाबतीत प्रसिद्ध गाव म्हणून नावारूपास आलेलं गाव। या बनवडी गावाला रोल मॉडेल बनवण्यासाठी राज्यातून विविध भागातून अधिकाऱ्यांसह राजकीय पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन येथे कार्यशाळाही घेण्यात आलेल्या आहेत। याआधी बनवडी गावात स्वच्छतेच्या सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने कचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचा मोठा प्रश्न येथील नागरिकांना होता। ही समस्या ग्रामपंचायत बनवडीच्या सरपंच उषाताई कारंडे, ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक शंकरराव खापे बापू, उपसरपंच हारून नाईक, ग्रामविकास अधिकारी दीपक हिनुकले, सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक यांच्या पुढाकाराने घंटागाडी सोय करण्यात आली आहे। पूर्वी कचरा रस्त्यावर सगळा पसरलेला असायचा, त्यामुळे सगळं प्रदूषण किंवा रोगराई पसरत होती। आता ओल्या कचऱ्याची गाडी आणि वाळलेल्या कचऱ्यांची गाडी अशी वेगवेगळी ग्रामपंचायतीनं सोय केल्यामुळे सगळ्यांचं आरोग्य निरोगी आहे आणि ग्रामपंचायतीने खूपच छान ही सोय केलेली आहे। त्यामुळे रस्ता स्वच्छ आहे, सुंदर बनवडी आहे आमची। पूर्वी शौचालय नसल्यामुळे खूप घाण आणि दुर्गंध होत होती। आता शौचालय उभारल्यामुळे बनवडी ग्रामपंचायतीने बऱ्याचशा समस्या मिटलेल्या आहेत लोकांच्या। पूर्वी गल्लोगल्ली कचऱ्यांचे ढिगारे दिसायचे, आता ते दिसत नाही आहेत। त्यामुळे ग्रामपंचायतीने खूप चांगल्या सुविधा दिल्यामुळे ही समस्या दूर झालेली आहे। सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्याने स्वच्छता निर्माण झाली आहे। घनकचऱ्यापासून धननिर्मिती ही संकल्पना राबवून गांडूळ खत प्रकल्प करण्यात आला आहे। या गांडूळ खत प्रकल्पातून मिळणाऱ्या उत्पन्नातून गावचा विकास केला जात आहे। ग्रामपंचायतीला या घनकचऱ्यापासून धनकचरा व्हायला लागला, याच्यापासून आम्हाला ग्रामपंचायतीला 2 ते 3 लाख रुपये प्रॉफिट व्हायला लागलं। याच्यापासून निम्म्या अर्ध्या सफाई कामगारांची पगार भागायला लागली। गावात जे घाण करतात लोक, कचरा गोळा करतात, ही गटर सफाई करतात, त्यांचा निम्मा अर्धा पगार ह्याच्यातून लोकांना ग्रामपंचायतीला आम्ही भागवायला लागलो। स्वच्छता मोहीम राबवून संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात ग्राम स्वच्छता स्पर्धेत बनवडी ग्रामपंचायतीने यश संपादन केले आहे। त्याचबरोबर 100% शौचालय वापर करण्यासाठी जनजागृती करण्यात आली आहे। त्यामुळे हागणदारी मुक्त गाव करण्यात बनवडी ग्रामपंचायतीचा मोठा वाटा आहे। 24/7 पाणी योजना सुरू करून बनवडी गावचा अनेक वर्षापासून असलेला पाण्याचा प्रश्न दूर झाला आहे। या पाण्याच्या नळांना मीटर बसवण्यात आल्याने पाण्याचेही महत्त्व नागरिकांना समजण्यास मदत होत आहे। यापूर्वी बनवडी गावामध्ये प्रादेशिक नळ पाणी पुरवठा होता आणि साधारणतः दिवसातून 1 वेळ पाणी येत होतं। एक सदर पाणी जास्तीत जास्त अर्धा ते पाऊण तास असायचं। चाव्या नसायच्या, त्यामुळं नाली वगैरे तुडूंब भरण्यामुळं दूषित पाणी पुरवठा पूर्वी असायचा। आता 24 तासचा असा फार मोठा फायदा झाला आहे की त्यामुळं शुद्ध पाणी 24 तास मिळते आणि पूर्णपणे नाल्या आता बंद झालेले आहेत। नाल्याला वगैरे पाणी कुठं जात नाही, त्यामुळं पाण्याचे पुरेपूर वापर आणि चांगला वापर होतो आहे। शुद्ध पाणी मिळते, त्यामुळं नागरिकांच्या आता कुठल्याही अडचणी आल्या। पूर्वी लहान मुलाला किंवा त्रास होत होता, तो आता राहिलेला नाही आणि आता 24/7मुळं फार मोठा बदल झाला असं वाटतं। पर्यावरण संतुलित ग्राम निर्मितीसाठी घरोघरी जाऊन प्लास्टिक बंदीचे महत्त्व पटवून देऊन प्लास्टिक मुक्त गाव करण्यात आले। लोकसहभागातून LED युक्त गाव करण्यात आले आहे। या बनवडी गावात वीज व इंधन बचतीसाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यात येत आहे। सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील बनवडी हे गाव आता जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचे स्मार्ट विलेज बनले। खरं सातारा जिल्ह्याचं मी कौतुक करण्याचं जेवढं कमी आहे। गावाच्या घराच्या समोर ओला आणि सुका कचरा वेगळा केला जातो। सगळा ओला कचरा गांडूळ खतामध्ये रूपांतरित केला जात आहे आणि त्याच्यामधून गावामधली स्वच्छता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। त्याच्या पुढे जाऊन आपण प्लास्टिक बंदीचा पण निर्णय त्याच वेळेस घेतला होता। तोच राज्य शासनाने सुद्धा आज जर बघितलं तर कालच्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये प्लास्टिक बंदीचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। तर मी म्हणतो की ह्या दोन्ही कार्यक्रमाला राज्य सातारा जिल्ह्यामध्ये खूप अगोदर सुरुवात झाली आणि हा कार्यक्रम सातारा जिल्हा फार पुढे नेईल याबद्दल मला निश्चित खात्री आहे। इथल्या लोकांचा सहभाग फार मोठ्या प्रमाणात आहे। तो सहभागाशिवाय हे शक्य होत नाही। त्या सहभागास आपल्याला जो मिळतो त्याबद्दलही मी सर्व नागरिकांचे खूप आभार व्यक्त करतो। गावासाठी मी एवढं सांगेन की आता आपण जो स्मार्ट विलेजचा पुरस्कार आपल्याला सातारा जिल्ह्यामध्ये मिळाला आणि आता राज्य पातळीवर पण पाठवला आहे, प्रस्ताव पाठवला आहे
त्याच्यासाठी गावानं असंच सहकार्य करावं, ग्रामपंचायत सहकार्य करील आणि गावानं पण सहकार्य करावं असं मी त्यांना सांगेन. ग्रामपंचायतीच्या पहिल्या सुविधा ज्या होत्या फारशा काही होत्या असं म्हणावं असं वाटत नाही. कारण त्यावेळेला पाण्याची एक तर गैरसोय होती, पाणी लोकांना मिळत नव्हतं, रस्ते व्यवस्थित नव्हते, गटाराची व्यवस्था बिलकुल नव्हती, सांडपाण्याची व्यवस्था नव्हती, गल्ली बोळातून गैरसोयी होत्या, घाण होती. पण आजची ग्रामपंचायत जी आहे त्यांनी गल्ली बोळातून रस्ते तयार केलेले आहेत. 24/7 24 तास पाण्याची योजना केलेली आहे. अत्यंत सुंदर स्वच्छता सफाई केलेली आहे. वृक्ष लागवड केलेली आहे. रस्त्याच्या मेन रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण केलेलं आहे. सोलर सिस्टीमद्वारे 2 HP दुहेरी लघु नळ पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या विहिरीजवळ पाझर खड्डे करून त्याद्वारे सांडपाण्याचा पुनर्वापर शेतीसाठी करण्यास शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्यात आले. त्याचबरोबर सांडपाण्याद्वारे रिकाम्या जागेमध्ये केळी, शेवगा या वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धनही करण्यात येत आहे. मॅजिक पीट म्हणजेच शोष खड्ड्यातून पाणी जमिनीत जिरवून जमिनीची पाणी पातळी वाढवण्याचा यशस्वी प्रयत्न बनवडी ग्रामपंचायतीने केला आहे. महिलांचा प्रतिसाद खूप चांगला मिळतो की महिलांसाठी आम्ही त्यांना सांगितलं जातं की प्रशिक्षण आहे, ग्रामपंचायततर्फे फ्री प्रशिक्षण आहे. आताच आम्ही पर्सचं प्रशिक्षण दिलं आणि आता फॅशन डिझायनिंग 3 महिन्याचा कोर्स हाही फ्री त्यांना दिला गेलेला आहे. त्यांचा प्रतिसाद चांगला आहे. पहिलं पाणी 4-4, 8-8 दिवस पाणी बनवण्यात येत नव्हतं. त्या खूप त्रास म्हणजे महिलांना त्याचा व्हायचा. पण आता 24/7 पाणी पुरवठा चालू झाल्यापासून पाण्याची अशी वाट बघायला लागत नाही. 24 तास पाणी असते. ग्रामपंचायत बनवडी इथे गेली 2 वर्ष आम्ही वेगवेगळे उपक्रम इथं राबवत आहोत. गेल्या वर्षी महिलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षणामध्ये महिलांना कापडी बॅग निर्मिती करणे याबद्दल माहिती आणि शिकवले गेले. त्यामध्ये त्यांना वेगवेगळ्या 5 प्रकारच्या बॅगा बनवडी ग्रामपंचायतीच्या मार्फत शिकवल्या गेल्या. आम्ही या संस्थेमार्फत असे वेगवेगळे प्रशिक्षण घेतो. त्यामध्ये आम्हाला बनवडी ग्रामपंचायतीचा भरपूर सहयोग भेटतो. त्यामध्ये यावर्षीसुद्धा त्यांनी महिलांसाठी मोफत शिवण क्लास आयोजित केलेले आहे. डिसेंबरपासून आता फेब्रुवारीपर्यंत असे 3 महिन्याचा पूर्ण बेसिक फॅशन डिझायनिंगचा कोर्स NYK मार्फत इथं राबवला जात आहे आणि त्यामध्ये बनवडी ग्रामपंचायत आम्हाला सतत मदत करत असते. त्यामध्ये त्यांनी स्वतः आम्हाला ग्रामपंचायतीचा हॉल पण उपलब्ध करून दिला आहे. नमस्कार, मी शंकरराव मारुती खापे, माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य. या गावामध्ये मी 15-20 वर्षापासून सार्वजनिक जीवनामध्ये काम करतो आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावामधील विविध विकास योजना राबवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो. गाव स्वच्छ, सुंदर आणि निरोगी असावं हा दृष्टिकोन डोळ्यासमोर असल्यामुळं मला ह्या गावामध्ये काम करताना लोकांचं सहकार्य मिळालं. ग्रामस्थांचं, विशेषतः तरुणांचं, महिलांचं सहकार्यामध्ये प्रामुख्याने मिळालं. माझं गाव आणि मी गावाचा ही संकल्पना प्रत्येकाच्या मनामध्ये जर बिंबवली तर निश्चितपणाने आदर्श गाव आपण निर्माण करू शकतो. या गावामध्ये प्रामुख्याने पाण्याच्या आणि पिण्याच्या पाण्याच्या आणि सांडपाण्याची अवस्था फार भयावह होते. प्रादेशिक योजना असल्यामुळं पाणी वेळेवर मिळत नव्हतं, पुरेसं मिळत नव्हतं आणि त्यामुळं मग आमच्या डोळ्यासमोर 24/7 मलकापूरची जी योजना त्या पद्धतीनं पाणी पुरवठा करण्याची संकल्पना आमच्या डोळ्यासमोर आली. त्यामध्ये विविध अडचणी होत्या. त्या अडचणीवर मात करून आम्ही 2014 साली 24/7 पाणी पुरवठा योजना चालू केली. खरं म्हटलं तरी ग्रामीण भागामध्ये 24/7 पाणी पुरवठा 24 तास पाणी देणारी प्रथमची पहिली ग्रामपंचायत असावी आणि त्या माध्यमातून लोकांना पाण्याची जी समस्या होती ती पाणी समस्या प्रामुख्याने दूर झाली. पाण्याची समस्या दूर झाली पण पुन्हा कचऱ्याची समस्या निर्माण झाली. पहिली होतीच परंतु ती समस्या दूर करण्यासाठी विशेषतः आम्ही ग्रामपंचायत सदस्यांनी आम्ही त्यामध्ये पुढाकार घेतला आणि ती समस्या सोडवण्यासाठी प्रामुख्याने पाऊल उचललं. मग यामध्ये घरोघरी जाऊन प्रबोधन करणं असेल, कचरा संकलन करण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या योजना असतील, प्लास्टिक निर्मूलन असेल आणि विशेषतः महिलांना यामध्ये प्रबोधन करून घरामध्ये कचरा वर्गीकरण करण्याची जी समस्या होती ती पूर्ण करण्यासाठी महिलांच्यामध्ये जागृती निर्माण केली आणि त्या दृष्टीने त्या महिलांनी ग्रामस्थांनी विशेषतः सहकार्य केलं आणि त्यामुळे ओला आणि सुका कचरा वेगवेगळा झाला आणि गांडूळ खत आमच्या या ग्रामपंचायतीने हा प्रकल्प राबवला. खरं म्हटलं तरी हा कमी खर्चामधला आणि कुठेही न पाहिलेला आम्ही आमच्या कल्पनेनुसार हा प्रकल्प उभा केला आणि जिल्ह्याला आणि राज्याला आदर्श होत असा हा प्रकल्प झाला. कमी खर्चामध्ये आणि गावाची समस्या
जे प्रत्येक गावामध्ये कचरादारी असायची, पहिले हागणदारी होती, त्यांना कचरादारी बंद झाली आणि यामधून ग्रामपंचायतीला स्वतःचं उत्पन्न मिळू लागलं. त्यामुळे हा प्रकल्प एक चांगल्या पद्धतीने ग्रामपंचायतीला उपयुक्त असा झाला. आपण नेहमी खर्च करतोच, त्याशिवाय आपल्याला यामधनं उत्पन्न मिळू लागलं असा हा प्रकल्प प्रत्येक ग्रामपंचायत अलीकडे करू लागलेला आहे. त्याचबरोबर वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन ही संकल्पना जी आहे ती आम्ही अनेक वर्षापासून वृक्ष संवर्धन आणि वृक्ष लागवड करतोय. परंतु यामध्ये झाडं जगण्याची प्रक्रिया फार कमी होती. बरीचशी झाडं आमच्यातली आता मोठी झाडं झालेली आहेत, परंतु ज्या ठिकाणी नवीन झाडांची आवश्यकता होती ते रस्त्याच्या दुतर्फा आम्ही झाडं लावली. परंतु झाडं जगवण्यासाठी आम्ही ग्रामपंचायत टँकर आणि ग्रामपंचायत माध्यमातून 3 दिवसाला 4 दिवसाला आठवड्याला जशी आवश्यकता असेल त्या पद्धतीने पाणी देतोय आणि झाडांचं संरक्षण व्हावं म्हणून त्यासाठी ट्री गार्डन आणि जाळ्या बसवल्यात. त्यामुळे जनावरांच्या पासून त्या झाडांचं संरक्षण झालं. आज गावामध्ये सर्व भागामध्ये रस्त्याच्या दुतर्फा एक चांगल्या पद्धतीची झाडं झाली आणि त्यामुळे गावाचं सौंदर्य वाढलं. आम्ही गावामध्ये विशेषतः ग्रामपंचायत ISO केली. ग्रामपंचायतीला सोलर लाईट असल्यामुळे ग्रामपंचायतीची लाईट बिल येत नाही. आता अलीकडेच आम्ही पाणीपुरवठ्याची योजनेची लाईट बिल कमी यावं म्हणून 40 किलोवॅटचं आम्ही सोलरचं युनिट त्या ठिकाणी बसवतो. ते आमच्या ग्रामपंचायतीच्या उत्पन्नामध्ये त्यामधून निश्चितपणाने भर पडणार आहे. आम्ही संत गाडगेबाबा अभियान त्यामध्ये सहभागी होतो. यापूर्वी आम्हाला जिल्ह्यामध्ये 3रा क्रमांक मिळाला. स्मार्ट विलेजच्या स्पर्धेमध्ये होतो. तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळाला. आता जिल्ह्यामध्ये आम्हाला 3रा क्रमांक त्यामध्ये जाहीर झालेला आहे. पंचायत राज सशक्तीकरण जी समिती आहे, स्पर्धा आहे, त्या स्पर्धेमध्ये आमचा सहभाग होता. अलीकडेच दिल्लीची कमिटी त्या अनुषंगाने तपासणी करून गेली. परंतु विशेषतः ग्रामपंचायतीचा सर्व कारभार आहे, गावातल्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या सुविधाची माहिती आणि त्या सुविधा देण्यासाठी त्या स्पर्धेमध्ये निश्चितपणानं आम्हाला काम करण्यासाठी संधी मिळाली. हे राज्याने देश पातळीवर आमच्या गावाचं नाव या माध्यमातून झालेलं आणि विशेषतः हे सर्व करत असताना गावाची एकी आणि राजकारण विरहित काम करणं महत्त्वाचं असतं. आम्ही गटातटाचं यामध्ये कुठलाही विचार न करता काम केल्यामुळे आम्हाला या सर्व उपक्रमामध्ये सर्व स्पर्धांमध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे. आणि पुन्हा एकदा मी असं सांगतोय आपल्याला की आम्ही पुरस्कारासाठी किंवा स्पर्धेमध्ये आम्हाला काहीतरी मिळावं हा आमचा प्रामुख्याने उद्देश न ठेवता आम्ही काम केल्यामुळे फळाची अपेक्षा न करता आम्ही काम करतो आणि त्याचं निश्चितपणे आम्हाला या ठिकाणी आम्हाला फळ मिळालेलं आहे. आमच्या सर्व तरुणांना आणि सर्व ग्रामस्थांना यामधून एक सन्मान मिळाल्यामुळे त्यांचाही पुन्हा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला या सर्व उपक्रमांना मिळत आहे. धन्यवाद. याचबरोबर बनवडी गावातील अंतर्गत रस्ते, गटर्स, शैक्षणिकदृष्ट्या सक्षम गाव होऊन सर्व अंगणवाड्यांना ISO मानांकन प्राप्त झाले आहे. अशा या स्मार्ट विलेज ठरलेल्या आदर्श बनवडी गावाला आतापर्यंत निर्मलगाम पुरस्कार, ODFA+, पर्यावरण संतुलित समृद्ध पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानमध्ये कराड तालुक्यात प्रथम, तर सातारा जिल्ह्यात 3रा क्रमांक, सलग 3 वर्षे विमा ग्राम पुरस्कार, लोकमत सरपंच अवॉर्ड या पुरस्कारांबरोबरच बनवडी ग्रामपंचायतीस ISO मानांकन प्राप्त झाले असून बनवडीतील सर्वच अंगणवाड्या ISO मानांकन प्राप्त आहेत. त्याचबरोबर माजी सरपंच शंकरराव खापे यांना पर्यावरण संवर्धन केंद्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. असे हे स्वच्छ सुंदर बनवडी आता सातारा जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचे स्मार्ट विलेज बनले.